कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सॉरी 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 शिवा यार, सॉरी काय सॉरी, मी चेंज करतोय। तुला मॅनर्स नाही थोडं, ऑफकोर्स तुला मॅनर्स नाही, नॉक करून येत जा नेक्स्ट टाइम। मी सॉरी बोलले ना, एवढं का चिडतोय? झालंय माझं चेंज करून, यात तू वळू शकतेस। आणि मला माहिती आहे हे सगळं तू का करतेस। म्हणजे तुला वाटतं तेवढी साधी नाही असतो। हे जे काय बोलायचं ते डायरेक्ट बोलायचं मला। ठीक आहे, डायरेक्ट बोलतो। मला असं वाटतंय तू हे सगळं करतेस कारण तुला असं वाटेल की आपण कदाचित जवळ येऊ, आपल्यात काहीतरी छान मोमेंट होईल वगैरे वगैरे। पण मी असायला काय झालं, मी जोक नाही मारते। काय करते तू? प्लीज दार बंद नको करू। ते दार कशाला? तो माज आहे ना तुझा, याच्यावर मला हसायला येतंय। तू कोण समजतोस रे स्वतःला? हा, तू अजय देवगण आहेस का? काय तर चाललंय हे तुझ्या मनात जे काही येतंय ना भाई, ते बंद करा, थांबव जरा त्याला। तुला काय तशी वाटले मी? हे बघ, वस्तीत राहत असले ना तरी मी इज्जतीत राहते, खरंच सांगते। 4 लोक आपल्याला मान देतात, त्यामुळे जे काही बोलतोयस ना ते विचार करून बोलायचा। परत ज्या कॉन्फिडन्सने तोंड वर करून म्हटलेस नाही, मला सांग, मी अजय देवगण नाहीये तरी माझ्या प्रेमात का पडलीस मग पहिल्यांदा? तू बाबा माफ कर मला, मी तुझ्या प्रेमात पडले, चूक झाली माझी खरंच। काय तर मगातपासून बोलतोय प्रेमात पडले एवढं काय ऐकून दाखवतोस रे मला? हे आणि लक्षात ठेवा, मी उभ्या आयुष्यात कधी कोणाचं एवढं ऐकून नाही घेतलं जेवढं ऐकून घेते तुझं। कारण मी तुझ्यासाठी काही सहन करू शकते। बाकी मला माफ कर की मी तुझ्या प्रेमात पडले। काय आता पाय धुवून पाणी प्यायचंय का ओटी भरू आता? बस बस, मला ना आता वैताग आलाय सगळ्याचा। मी इतक्या ऍक्टिव्हिटीज केल्या जिथे आल्यापासून, का करू एवढं सगळं ऍक्टिव्हिटीज? नाही करायच्यात मला। का खेळू मी गेम्स? कधी एकदा घरी जातोय असं झालंय। काय ना तुझ्या इथली लोक पण। भास्कर, तू मला बोलते तोपर्यंत ठीक आहे, माझ्या घरच्यांना काही बोलायचं नाही। एक तर त्यांची ही प्रेम दाखवायची पद्धत आहे। तुला झेपत नसेल तर तू तुझं बघ काय करायचं ते। 2 दिवस आलायस ना, गपचूप सहन कर आणि मग घरी जा, पण त्यांना काही बोलायचं नाही। करतोय 2 दिवस सहन, 2 दिवस कसे संपतायत ना असं होतंय मला। सहन नाही होते आता। बस झाला, अति रिॲक्ट करतोयस आता। जरा त्यांच्या समोर नीट वाग। तुला जमत नसेल ना तरी खोटं खोटं वाग, पण वाग। तेच करतोय मात। शिवाय तुला जे काही प्रयत्न करायचे आहेत ना ते तू कर। आता सगळं झालंय आणि आता मी जे बोलायला आलोय ते बोलणार आणि मोकळा होणार। आई फोन का उचलत नाहीये? एवढी बिझी कुठे झाली असेल ही? बाई आजीशी बोलत बसली असेल। हिला ना बाई आजीशी बोलताना भानच नसतं। कोणाचा आपल्याला फोन येत असेल, कोणाचं काही काम आणलं असेल। आज शिवा नाही ना, मी तिच्या जागेवरच बसते। हो खरंय, शिवाने तर घर किती सुनं सुनं वाटतं ना। खरंय काकू तुझं। नाही म्हणजे घरात नवीन गोंधळ नाही, वाद नाही, त्यामुळे सुनं सुनं तर वाटणारच। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।